नमस्कार, तुमचे ANS क्राफ्ट्समध्ये स्वागत आहे। आपण नेहमी महिरपीच्या डिझाईन्स तर बघतोच आहे, रांगोळ्याही बघतोय, पण आज आता आपण हे खास कानातले बघणार आहोत। मोत्याचे आहेत, खूप सुंदर आणि नाजूक दिसतात। ऑफिस वेअरसाठी सुद्धा तुम्ही घालू शकता। आता उद्या 26 जानेवारी आहेच आहे, तर त्यानिमित्ताने पांढऱ्या कपड्यांवरती मॅचिंग पांढरे कानातले घालायचे असतील तर पटकन आणि एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आपण आज बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या कानातल्यासाठी आपल्याला 6 नंबरचे पांढरे मोती, इयरिंग हुक, कात्री, पक्कड म्हणजे तो हुक लावण्यासाठी पक्कड लागेल आणि सुई दोरा लागणार आहे। तुम्ही एरवीसाठी हे वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवू शकता आणि त्याच्यासाठी मग तुम्ही पांढरा दोरा न वापरता रंगीत दोरा वापरा किंवा तंगूसचा दोरा वापरला तरी चालेल। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला सुईमध्ये 4 मणी ओवून घ्यायचे। 1 2 3 4 हे बघा, असे 4 मणी ओवले की धाग्याच्या शेवटी घेऊन जायची। ऑलरेडी गाठ मारलेली आहे। आता या मण्यांतून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता हे आपण बेसिक शिकलेलो आहोतच। हा आपण चौकोन तयार करतोय अशा पद्धतीने। आता परत एकदा या सगळ्या मण्यांमधून सुई फिरवून घेऊया म्हणजे ते घट्ट होईल। हा हुक आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे। खूप सोपे आहेत, पटकन होतात, त्यामुळे तुम्ही लगेच जरी केलेत तरी उद्या तुम्हाला घालायला होतील किंवा डेली ऑफिस वेअरसाठी हा खूप चांगला पर्याय आहे। दिसताना नाजूक आणि फॉर्मल टाईपमध्येच दिसतात। वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या ड्रेसनुसार मॅचिंग कानातले बनवले तरी नेहमीचा कानातल्याचा एक प्रश्न सुटेल। आता हे बघा, हे 4 मणी झाले। आता 3 मणी घालायचे। 1 2 आणि हे 3 मणी घातले। आता या दिशेने दोरा बाहेर आलाय तर त्याच्या उलट्या दिशेने आपण सुई या मण्यांमधून घालणार अशा पद्धतीने। प्रत्येक वेळेला घट्ट ओढायचे म्हणजे ते व्यवस्थित घट्ट होईल, नाही तर लूज पडेल ते कानातलं आणि मग ते चांगलं नाही दिसणार। आता फक्त आपल्याला अजून एकच करायचंय, मग तो गोल कसा करायचा हे बघू। हे 2 झाले। आता एक शेवटचा तिसरा घालतोय आपण। 1 2 3 परत धाग्यांमध्ये हे 3 मणी घेतले। दोरा इकडून बाहेर आलाय, त्याच्या उलट्या दिशेने सुई मण्यात घातली आणि दोरा ओढून घेतला। हे बघा, अशा पद्धतीने आपण ओढून घेतले। आता आपल्याला आपण एरवी आत्ता 3 मणी घेत होतो, पण आता आपल्याला हे असा गोल तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण एकच मणी घेणार आहे। 1 मणी धाग्यात घेतला। आता हे बघा, हा दोरा इकडून बाहेर येतोय ह्या मण्यातून ह्या खालच्या दिशेने, असं हे फिरवायचं आहे आपल्याला। असे म्हणजे हे पहिलं आणि हे तिसरं जवळजवळ आणायचे। हा 1 मणी धाग्यात आहे आणि आता आपल्याला ह्या मण्यातून हा दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे ना, मग इथून खालून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची दुसऱ्या चौकोनाच्या, जो म्हणजे आपण पहिला केला होता त्याच्या, आणि हा दोरा आपण ओढून घेणार आहोत। आता परत एकदा 1 मणी घ्यायचा आहे आणि हा मणी हे बघा, आता इथे 1 2 3 मणी हे झालेत। 1 2 3 मग आता ह्याच्यातून घातल्यावर आपला हा चौकोन पूर्ण होईल, म्हणून त्याच्यातून घालून घ्यायचं आहे, घट्ट ओढून घ्यायचं आहे
आता तुम्हाला वाटत असेल की हे खूप हे होतं आहे, पण आपल्याला इकडून आणि इकडून दोरा फिरवून घ्यायचा आहे, मग ते घट्ट होईल. आता हे बघा, आता ह्याच्यातून आणि तो दुसरीकडे एक दोरा फिरवलेला नाही आहे चौकोन, त्याच्यातून आपण दोरा फिरवून घ्यायचा आहे. फक्त फिरवायचं आहे, कुठे मणी वापरायचा नाही आहे, काही नाही आहे. आपलं हे कानातलं जवळजवळ झालं आहे. आता दोरा फिरवून फक्त हुक लावला की कानातलं तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट खूप प्रोत्साहन देऊन जाते, त्यामुळे कमेंट करायलाही विसरू नका. आता हे बघा, आपण ह्या मण्यातून वर येऊया आणि इथे दोरा फिरवायचा बाकी आहे, तिथेही दोरा फिरवून घेऊया. काही कारणास्तव मोठे व्हिडिओ म्हणजे असे ट्युटोरियलचे व्हिडिओ टाकायला जमले नव्हते, पण आता नक्कीच प्रयत्न करेन. लवकर लवकर व्हिडिओ येतील, नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. हे बघा, आता हे आपलं कानातलं झालं आहे. हे बघा, एकदम कडक आहे. आता आपण गाठ मारून घेऊयात. दोन तीन गाठी तुम्ही मारू शकता. तंगूसमध्ये जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला प्रत्येक रंगाला वेगळा रंग घ्यायची म्हणजे अशी गरज नाही आहे. पण जर हेच डार्क कलरमध्ये तुम्हाला ही कानातली करायची असतील, निळा, जांभळा, तर त्या रंगाचे दोरे मिळतात, तर त्या रंगानेच करा, म्हणजे मग ते फिनिशिंग चांगलं दिसतं. आता हा दोरा आपण इथे कट करतो. हे बघा, हा एक असा बॉल तयार होतो. आता आपण हा हुक त्याला लावूयात. सगळ्यात पहिले त्याचा हा हुक असा ओपन करून घेऊया पकडीच्या मदतीने. तुम्ही पहिले पाहिजे तर जम्प रिंग लावून मग लावू शकता, पण जम्प रिंग लावल्यामुळे ते कानाच्या खूप खाली दिसतं, म्हणून सहसा मी ह्या कानातल्याला डायरेक्टच हुक लावते. ते दिसताना खूप छान दिसतं. आता हे बघा, तुम्ही कुठूनही, आता आपण सगळीकडनं दोरे ओवून घेतले, तुम्ही कुठूनही असं त्या दोऱ्याच्या मध्ये अशी ही रिंग जी आहे हुकाची ती अडकवू शकता. ती एकदा व्यवस्थित अडकली की मग परत एकदा हे पकडीने बंद करून टाकायचं. हे बघा, सुरुवातीला पहिले वाटेल की हलत नाही आहे, पण नंतर ते होतं नीट. हे बघा, खूप क्यूट दिसतात. तुम्हाला ऑफिससाठी घालायचे असतील तरी खूप चांगली आहेत. लहान मुलींना द्यायची असतील तरीही चांगली आहेत. खूप म्हणजे आकाराने लहान असल्यामुळे ती नाजूक दिसतात आणि थोडंसं काहीतरी एक वेगळा प्रकार म्हणू शकतो आपण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही कानातली तुम्हाला आवडली का, हे नक्कीच सांगा. धन्यवाद.